नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, इयत्ता 11वीच्या महाराष्ट्राचा इतिहास या पुस्तकामध्ये समाज सुधारकांचा चॅप्टर आपल्या या ठिकाणी सुरू आहे आणि या समाज सुधारकांच्या चॅप्टरमध्ये आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे लोकहितवादी। लक्षात घ्या, गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी जे आहे तर त्यांच्यावर आपल्याला इथे या ठिकाणी काम करायचं आहे। लक्षात घ्या, महाराष्ट्रातील हे असे महत्त्वाचे समाज सुधारक या ठिकाणी मानले जातात की ज्या समाज सुधारकांची दखल ही 19व्या शतकासोबतच 20व्या शतकातही घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। 19व्या शतकामध्ये प्रभाकर नावाच्या वृत्तपत्रातून गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्र लिखाण करण्याचं काम केलं आणि त्याच नंतर 20व्या शतकामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्वान व्यक्ती बहिष्कृत भारत या नावाचं वृत्तपत्र या ठिकाणी सुरू करतात, तेव्हा या बहिष्कृत भारत या वृत्तपत्रामध्ये देखील गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्र पुन्हा या ठिकाणी प्रकाशित करतात असं एकंदरीत दिसून येतं। गोपाळ हरी देशमुख हे असे महत्त्वाचे व्यक्ती या ठिकाणी राहिले की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केल्याचं एकंदरीत दिसतं आणि शून्यातून विश्व निर्माण करत असताना त्यांनी कष्ट जे आहे हे कष्ट हे खूप मोठ्या प्रमाणावर घेतल्याचं दिसून येतं। त्यांचं म्हणणंच असं या ठिकाणी आहे की माणसाला जर स्वतःची प्रगती या ठिकाणी करायची असेल तर कष्टाशिवाय तरुणोपाय नाही आणि त्यामुळं कष्ट करण्यातून या ठिकाणी तुम्ही संपत्तीकडे या ठिकाणी जाऊ शकता, कष्टातून तुम्ही संपत्ती प्राप्त करू शकता, या प्रकारची भूमिका ही गोपाळ हरी देशमुख यांनी घेतल्याचं दिसून येतं। लक्षात घ्या, शतपत्रांच्या माध्यमातून हे गोपाळ हरी देशमुख यांनी स्वकीयांवर टीका केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। आधुनिक समाज जर निर्माण करायचा असेल तर जुन्या चालीरीती परंपरा यांचा आपण त्याग करायला हवा, या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी गोपाळ हरी देशमुख यांनी घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर पाहूया मित्रांनो, इयत्ता 11वीच्या या पुस्तकामध्ये गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती आपण पाहूया आणि जी काही या पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन नाही, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे तर ती पण आपण आपल्या या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूया। सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। आता पहा, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की कोणताही समाज सुधारक अभ्यासत असताना तर त्या समाज सुधारकाचं मृत्यू कोणत्या वर्षी झालं ते आपल्याला पाहायचं आहे, त्याचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे, कोणत्या गावात झालेला आहे आणि त्यानं आपल्या जीवित कार्यकाळामध्ये काय काय महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या, वृत्तपत्र या ठिकाणी निर्माण केली आणि त्याचबरोबर कोणकोणत्या महत्त्वाच्या इनिशिएटिव्ह्स ग्रंथ त्यांनी या ठिकाणी घेतले, या सर्व गोष्टींचं ज्ञान आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर आपल्या या पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण इथे या ठिकाणी पाहूया। आता बघा, लोकहितवादी आपण पाहतो तर त्यांचं जीवित कालखंड जर आम्ही पाहिला तर 1823 पासून ते 1892 पर्यंतचा या ठिकाणी मानला जातो। तर 1823 ते 1892 पर्यंतचा यांचा कार्यकाळ आहे आणि यांचा जन्म हा पुण्यामध्ये झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। लक्षात घ्या, समाज सुधारकांमधले जे आद्य समाज सुधारक होते, हे आद्य समाज सुधारक सुरुवातीच्या या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ते मुंबई प्रांतातल्या या ठिकाणी होते किंवा मुंबई ही त्यांची कर्मभूमी राहिली। मात्र लोकहितवाद्यांपासून समाज सुधारणेची कर्मभूमी ही पुणे राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी समजून घ्या आणि लक्षात घ्या, लोकहितवाद्यांचे जे मित्र होते त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे आहे, विष्णुशास्त्री पंडित आहे, तर या दोघांनी देखील पुण्यामध्ये भरघोस काम केल्याचं एकंदरीत दिसून येतं। विधवा विवाहाच्या संदर्भामध्ये या तिघांनी एकत्र येऊन सन 1865 साली विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केल्याची देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। आता या पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया। जसं मी मागे सांगितलं, 1892ला यांचं निधन झालेलं आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा। लोकहितवाद्यांचं नाव आहे गोपाळ हरी देशमुख, ठीक आहे, यांना लोकहितवादी म्हटलं जातं, मात्र यांचं मूळ नाव जर आम्ही पाहिलं तर ते आहे गोपाळ हरी देशमुख आणि त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी सन 1823ला पुण्यामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसतं। हे बालपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते। इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराती आणि हिंदी या भाषांवर त्यांनी या ठिकाणी प्रभुत्व गाजवलं होतं असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, जेव्हा यांच्या घरची परिस्थिती या ठिकाणी बिकट होती तेव्हा यांनी शालेय शिक्षण घेत असतानाच यांनी या ठिकाणी नोकरी करायला सुरुवात केली होती असं एकंदरीत दिसतं आणि त्यानंतर मग पाहायला भेटतं सर्वप्रथम दुभाषी या पदावर ते या ठिकाणी काम करू लागल्याचं दिसतं। तर लक्षात घ्या, अत्यंत छोट्या पदवीपासून किंवा छोट्या नोकरीपासून न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च पद
त्यांनी उपभोगल्याचं एकंदरीत दिसतं। तर सुरुवातीला त्यांनी दुभाषिक या पदावर काम केलं, त्यानंतर शिरस्तेदार ते झाले, नंतर मुन्सिफ या ठिकाणी बनले, त्यानंतर इनाम कमिशनर बनलेले आहेत आणि त्यानंतर इथं आपल्याला पाहायला भेटतं हायकोर्टाचे ते जज देखील बनल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर या प्रकारे मुन्सिफ पासून जज पर्यंतचा त्यांचा इथे या ठिकाणी प्रवास हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं तलाठ्याची पदवी तलाठीची परीक्षा पास करावी आणि तलाठ्यापासून त्याचं या ठिकाणी IAS पर्यंतचा जो प्रवास आहे तसाच या ठिकाणी लोकहितवाद्यांचं राहिल्याचं एकंदरीत दिसतं। तर सुरुवातीला दुभाषिक पद, त्यानंतर शिरस्तेदार, त्यानंतर मुन्सिफ, इनाम कमिशन आणि मग पुढे जाऊन ते जज बनल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। लक्षात घ्या, सरकारनं त्यांना राव बहादूर या पदवीनं सन्मानित केलं होतं। इथं या प्रकारचा मुद्दा दिलेला आहे। आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं आपल्या या पुस्तकातली एक पदवी जी त्यांना दिली होती ती मिस झालेली आहे। ते कोणती आहे तर जस्टिस ऑफ पीस। लक्षात घ्या, तर जस्टिस ऑफ पीस या पदवीनं देखील त्यांना सन्मानित केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या, जस्टिस ऑफ पीस या पदवीनं देखील त्यांना सन्मानित केलं। तर जस्टिस ऑफ पीस आणि त्याचबरोबर राव बहादूर अशा 2 पदव्या या ठिकाणी लोकहितवाद्यांना दिल्या गेल्या होत्या असं एकंदरीत दिसतं। मागे आपण पाहिलं जगन्नाथ शंकर शेठ यांना पदवी दिली होती ती म्हणजे जस्टिस ऑफ पीस, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादुरी पदवी होती। तर लक्षात घ्या, इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं लोकहितवादी यांना दोन्ही पदवींना सन्मानित केलं, एक म्हणजे जस्टिस ऑफ पीस आणि दुसरा आहे राव बहादूर। पुढे पाहायला भेटलं लोकहितवादी अनेक पद व पदव्या शासनाकडनं व लोकांकडनं मिळवून त्यांना सन्मानित करण्यात आल्याचं एकंदरीत दिसलं। पुढे आपल्याला पाहायला भेटलं इथं लिहिलेलं आहे की भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि या प्रभाकर वृत्तपत्रातून हिंदू समाजाला उद्देशून त्यांनी जे लिखाण केलं त्याला शतपत्र असं या ठिकाणी म्हटलं जातं। तर या शतपत्रांची संख्या ही सुमारे 108 या ठिकाणी होती। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर सुमारे 108 अशा प्रकारची पत्र त्यांनी या ठिकाणी हिंदू समाजाला उद्देशून लिहिलेली आहे आणि त्यामध्ये हिंदू समाज व्यवस्थेची वर त्यांनी या ठिकाणी कठोर टीका या ठिकाणी केलेली आहे। आता समाजाला आधुनिकतेकडे गेलं पाहिजे, पुराणमतवादी किंवा ज्या काही जुन्याट चालीरीती परंपरा आहे त्या सर्वांचा त्यांनी त्याग करायला हवा, ही भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतल्याचं दिसतं आणि त्यातूनच मग पुरोगामी दृष्टिकोन त्यांचा या ठिकाणी पुढे येतो आणि समाज हिताबद्दलची त्यांची जी तळमळ आहे ती आपल्याला या ठिकाणी समोर या ठिकाणी पाहायला मिळते। इथे लक्षात घ्या, इथं म्हटलेलं आहे समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, खोळ्या समजुतीवर त्यांनी आपले सडेतोड विचार मांडलेले आहेत असं पाहायला भेटतं। याचबरोबर समाजामध्ये असणारी बालविवाह, याचबरोबर समाजामध्ये असणारी हुंडा पद्धत आणि बहुपत्नीत्व पद्धत यांच्यावर पण त्यांनी हल्ला केला आणि स्त्रियांना स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रियांच्या समतेचे विचार त्यांनी मांडल्याचं दिसून येतं। तर साहजिकच पुरुषांना समाजामध्ये उच्च स्थान आहे आणि स्त्रीला या ठिकाणी कनिष्ठ स्थान आहे। तर या गोष्टीचा त्यांनी विरोध या ठिकाणी केला। स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करत असताना स्त्रियांना देखील पुरुषांप्रमाणेच हक्क अधिकार असले पाहिजे, ही समानतेची भूमिका त्यांनी इथे या ठिकाणी मांडलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलं। पुढे आपल्याला पाहायला भेटलं त्यांनी भूमिका मांडली जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये। त्यांचं म्हणणं असं होतं की भारतीय समाजाची जाती व्यवस्थेमुळे अधोगती झाली आहे। लक्षात घ्या, लोकहितवाद्यांसारखे सुधारक हे स्पष्टपणे या ठिकाणी म्हणतात की जाती व्यवस्था ही ईश्वरानं निर्माण केलेली नाही, चातुर्वर्ण व्यवस्था ही ईश्वर निर्मित नसून ती मनुष्यानं निर्माण केलेली आहे आणि यामध्ये मनुष्याचा स्वार्थ आहे। साहजिकच ते भूमिका या ठिकाणी मांडतात या जाती व्यवस्थेमुळं, या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळं ज्या वरच्या समूहाला फायदा झाला त्यांनीच ही व्यवस्था निर्माण केली आणि त्यामुळं जर का ही जातीवादी व्यवस्था जर समाप्त केली नाही तर समाज हा रसातळाला जाणार आहे, धर्म हा रसातळाला जाणार आहे आणि त्यामुळे लोकहितवादी स्पष्टपणे म्हणतात ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ही व्यवस्था उभी केली त्यांचंच काम आहे ही व्यवस्था रद्द करणं। तर लक्षात घ्या, हे जे विचार होते लोकहितवाद्यांचे त्या काळातील, हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या 20व्या शतकातील समाज सुधारकांना खूप जास्त पचनी पडलेले आहेत, आवडलेले आहेत आणि म्हणून मग लोकहितवाद्यांची शतपत्र पुन्हा एकदा बहिष्कृत भारत या वृत्तपत्रातून छापण्याचं धाडस हे बाबासाहेब आंबेडकरांनी इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं।
तर भूमिका त्यांनी मांडलेली आहे की जाती व्यवस्थेमुळे समाजाची अधोगती झालेली आहे, यावर त्यांनी जोरदार टीका केल्याचं पाहायला भेटतं। ते इथं सरळ सरळ भूमिका घेतात की उच्चवर्णीय लोक जे आहे, उच्चवर्णीय म्हणजे ब्राह्मण वर्ग जो आहे, तर या उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाचा त्याग करायला हवा। लक्षात घ्या, वर्णश्रेष्ठत्व जे आहे तर त्या वर्णश्रेष्ठत्वाचा त्याग करायला हवा, ही भूमिका ते या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसतं। आता पहा, 19व्या शतक असो किंवा 21व्या शतक असो, प्रत्येकाला स्वतःच्या वर्णाचं खूप जास्त श्रेष्ठत्व या ठिकाणी असतं। म्हणजे चातुर्वर्ण सिस्टीमच या पद्धतीची आहे की जो या ठिकाणी स्वतःला श्रेष्ठ या ठिकाणी मानतो आणि खालच्यांना या ठिकाणी लाथा देतो। तर ही भूमिका या ठिकाणी समाजासाठी खूप जास्त घातक आहे, अशी ती भूमिका या ठिकाणी मांडतात। आणि जे काही स्वतःला उच्चवर्णीय समजतात तर त्यांनी वर्णश्रेष्ठत्वाचं जी काही भूमिका आहे त्या भूमिकेचा त्याग करायला हवा, या प्रकारची भूमिका या ठिकाणी लोकहितवादी या ठिकाणी मांडताना दिसतात। आणि पुढे या ठिकाणी भूमिका मांडतात, समाज हितासाठी नवीन आचार विचारांचा स्वीकार या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं आहे। मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, तर या प्रकारची जी काही चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जी काही उतरंडीची व्यवस्था आहे आणि जो तो स्वतःला श्रेष्ठ समजत आहे, तर त्या श्रेष्ठत्वाचा त्याग आपण केल्याशिवाय नव समाज, आधुनिक समाज निर्माण होऊ शकत नाही। अंधारातून प्रकाश युगाकडे आपण या ठिकाणी जाऊ शकत नाही, ही भूमिका लोकहितवाद्यांसारखे लोक त्या काळामध्ये अगदी स्पष्टपणे, सडेतोडपणे या ठिकाणी करत होते। आणि समाजातील धुरीणींवर, विद्वानांवर, त्याचबरोबर पंडितांवर, पुरोहितांवर, वर्णश्रेष्ठत्व सिद्ध बाळगणाऱ्या लोकांवर सडेतोड टीका लोकहितवादी या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात। लक्षात घ्या, लोकहितवाद्यांवर जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात ते म्हणजे लोकहितवाद्यांची ग्रंथसंपदा। तर लक्षात घ्या, लोकहितवाद्यांची ग्रंथसंपदेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे लक्ष्मीज्ञान। तर लक्ष्मीज्ञान या ग्रंथाबद्दल वारंवार प्रश्न विचारले जातात। तर याच ग्रंथाच्या माध्यमातून लोकहितवादी या ठिकाणी ब्रिटिशांनी भारतामध्ये जे काही त्यांचं व्यापारवादाची तत्व रुजवलेली होती त्यावर त्यांनी टीका केलेली आहे आणि लक्ष्मी ही दर्यापार निघालेली आहे अशी भूमिका ते या ठिकाणी मांडताना दिसतात। म्हणजे हिंदुस्थानमधली जी लक्ष्मी आहे, जो पैसा आहे, जी संपत्ती आहे, ते इंग्रज लोक या ठिकाणी राजरोसपणे आपल्या मायदेशी नेत आहे, ही भूमिका इथे या ठिकाणी मांडताना दिसतात। आणि म्हणून मग लोकहितवाद्यांसारखे सुधारक म्हणतात, लक्ष्मी काय करते, तर लक्ष्मी ही दर्यापार निघालेली आहे, ती विलायतीला चाललेली आहे। या प्रकारची भूमिका लक्ष्मीज्ञानबद्दल ते मांडताना दिसून येतात। याचबरोबर गीता तत्व हे एक महत्त्वाचं या ठिकाणी ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। पुढे आपल्याला पाहायला भेटतं जातीभेद या नावाचा देखील ग्रंथ हे या ठिकाणी लिहिताना आपल्याला पाहायला भेटतात। भरतखंड पर्व या प्रकारचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। भिक्षुक हा एक ग्रंथ त्यांचा आहे। लंकेचा इतिहास हा ग्रंथ ते या ठिकाणी लिहिताना दिसतात। तर लंकेचा इतिहास हा ग्रंथ ते लिहितात। ऐतिहासिक गोष्टी, पानिपतची लढाई, कलियुग यांसारखे महत्त्वाच्या ग्रंथांवर ते इथे या ठिकाणी महत्त्वाच्या टॉपिकवर ते इथे या ठिकाणी ग्रंथ लिहिताना आपल्याला पाहायला भेटतात। तर कलियुग हे महत्त्वाचं ग्रंथ त्यांचं आहे। लक्ष्मीज्ञान आहे, गीता तत्व आहे, जातीभेद आहे, पानिपतची लढाई आहे, तर हे महत्त्वाचे ग्रंथ या ठिकाणी आपल्याला लोकहितवाद्यांनी लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, लोकहितवाद्यांनी आणखीन एका महत्त्वाच्या ग्रंथाची निर्मिती केली ज्यावर तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो। तर कोणता महत्त्वाचा ग्रंथ लोकहितवाद्यांनी लिहिलेला आहे तो लक्षात घ्या, हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याचे कारण, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारण, हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारण व त्याचा परिहार व पुढे त्याचा परिहार व याचा पुढे काय परिणाम होणार याविषयीचा निबंध। या प्रकारे हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारण व त्याचा परिहार व पुढे काय होणार याविषयी विचार। ठीक आहे, तर हा एक महत्त्वाचा ग्रंथ जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो। तर इथे प्रश्न या ठिकाणी विचारले जाण्याची दाट शक्यता आहे। तर हा एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा, हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे व त्याचा परिहार व पुढे काय होणार याविषयी विचार, हा ग्रंथ किंवा या प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त मित्रांनो गरजेचं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा, इथं आपल्याला अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत का ते आपण इथे या ठिकाणी पाहूया, ते समजावून या ठिकाणी घेऊया। आता लोकहितवादी जर आपण पाहिले तर आर्य समाज जो होता, तर त्या आर्य समाजाचे मुंबई शाखेचे ते या ठिकाणी अध्यक्ष राहिल्याचं एकंदरीत दिसतं।
आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो आर्य समाज जो होता, हा आर्य समाज 1875ला मुंबईमध्ये स्थापन करण्यात आला स्वामी दयानंद सरस्वती यांच्या माध्यमातून। आता लक्षात घ्या, स्वामी दयानंद सरस्वतींचा हा जो आर्य समाज होता, हा समाज या ठिकाणी चातुर्वर्ण व्यवस्था हे गुणकर्मावर या ठिकाणी मानत होता। आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा होता आर्य समाजाचा, तो म्हणजे वेदांची निर्मिती ही ईश्वराने केलेली आहे अशी भूमिका आर्य समाज या ठिकाणी घेत होता। तरी पण लोकहितवादींसारखे लोक जे बुद्धी प्रामाण्यवादी होते तरी देखील ते या ठिकाणी या प्रकारच्या आर्य समाजाचे अध्यक्ष राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। मात्र लोकहितवाद्यांनी आर्य समाजाच्या या सर्वच मुद्द्यांना स्वीकारलेलं नाहीये, हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, आर्य समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष असतानाही त्यांनी आर्य समाजामध्ये ज्या काही बाकीच्या बाबी आहेत त्याचा कधीच स्वीकार केला नाही। उदाहरणार्थ, वेदांची निर्मिती ईश्वराने केली, चातुर्वर्ण व्यवस्था ही ईश्वरानं जन्माला आणली, या गोष्टींचा त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी खंडन केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। मुद्दा नीट समजून घ्या मित्रांनो की हे जे लोकहितवादी होते हे प्रार्थना समाजाचे पण, प्रार्थना समाज जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर त्या प्रार्थना समाज हा मुंबईमध्ये या ठिकाणी स्थापन झाला होता सन 1867 साली। तर त्या प्रार्थना समाजाचे देखील हे या ठिकाणी सदस्य राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। जेव्हा गुजरातमध्ये त्यांना असिस्टंट जज या पदावर नोकरी मिळाली होती, तेव्हा गुजरातमध्ये त्यांनी या प्रार्थना समाजाची शाखा सुरू केली होती असा एकंदरीत इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। मुद्दा नीट समजून घ्या की तिथे या ठिकाणी गुजरातमध्ये गेल्यानंतर त्यांनी या ठिकाणी गुजरातमधल्या ज्या काही विधवा स्त्रिया होत्या त्या विधवा स्त्रियांसंदर्भात देखील काम केलं। उमय्या लालशंकर यांच्या मदतीनं गुजराती पुनर्विवाह संस्थेची स्थापना त्यांनी या ठिकाणी इथं केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर गुजराती पुनर्विवाह मंडळ जे आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला इम्पॉर्टंट मानला जातो। इथं लिहितोय मी गुजराती पुनर्विवाह मंडळ जो आहे, तर गुजराती पुनर्विवाह मंडळ, या पुनर्विवाह मंडळाची स्थापना ही या ठिकाणी गुजरातमध्ये केलेली आहे ते म्हणजे लोकहितवाद्यांनी। आणि या मंडळाचे अध्यक्ष हे उमय्या लालशंकर जे आहे, उमय्या लालशंकर यांना या ठिकाणी करण्यात आलं होतं असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। हा एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा। उमय्या लालशंकर गुजराती पुनर्विवाह मंडळाचे अध्यक्ष होते आणि हे गुजराती पुनर्विवाह मंडळ हे या ठिकाणी कुठे निर्माण केलं गेलं, ते गुजरातमध्ये। तर मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि गुजरातमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना हे या ठिकाणी लोकहितवादी इथे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला भेटतं। लोकहितवादी यांच्या संदर्भात अजून काय बरं महत्त्वाचे मुद्दे आहेत तर लक्षात घ्या, हितेच्छू लक्षात घ्या, हितेच्छू तर या नावाचं ते या ठिकाणी एक नियतकालिक या ठिकाणी चालवतात आणि त्याचबरोबर एक ब्राह्मण या नावानं ते लिखाण पण करतात असं एकंदरीत दिसतं। तर हितेच्छू या नावाचं त्यांनी या ठिकाणी नियतकालिक चालवलं होतं आणि या नियतकालिकामध्ये एक ब्राह्मण या नावानं त्यांनी आपले विचार इथे या ठिकाणी मांडले होते। तर हा एक मुद्दा या ठिकाणी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। आपल्याला माहिती असेल की लोकहितवादी न्यायाधीश असताना ते या ठिकाणी शतपावली या ठिकाणी करत होते, त्याचबरोबर सकाळी ते या ठिकाणी मॉर्निंग वॉक ज्याला आपण म्हणतो तर त्याला या ठिकाणी जात होते। तेव्हा त्यांच्या सोबत एक नोकरदार कायम या ठिकाणी असायचा आणि ज्या नोकराकडे या ठिकाणी मलमपट्ट्या त्याचबरोबर काही या ठिकाणी खाण्याच्या वस्तू या ठिकाणी असायच्या। जेव्हा काही गरीब लोक त्यांना या ठिकाणी रस्त्यावर भीक मागताना किंवा आपल्या आजाराने त्रस्त असलेले दिसले, तेव्हा लोकहितवादी स्वतः त्यांना आपल्या झोळीमध्ये असणारे जे काही खाद्य अन्न पदार्थ आहेत ते या ठिकाणी देत होते आणि त्याचबरोबर त्यांच्यावर काही उपचार प्रथम उपचार म्हणून मलमपट्टी देखील ते या ठिकाणी करत होते। अशा प्रकारचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला पाहिजे। तर हे सगळं कार्य लोकहितवाद्यांच्या माध्यमातून होत होतं, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की लोकहितवाद्यांनी लोकांच्या निष्क्रियतेवर टीका केल्याचं एकंदरीत दिसतं। आता लक्षात घ्या, लोक जे निष्क्रिय आहेत, जे आळशी आहेत, त्या आळसपणालाच या ठिकाणी धरून बसलेले आहेत, त्यांच्या आळशीपणावर ते या ठिकाणी टीका करताना दिसतात आणि सरळ इथे या ठिकाणी ते भूमिका घेतात की या ठिकाणी मनुष्यानं निष्क्रियता जी झटकली पाहिजे, आळस झटकला पाहिजे आणि कृतिशील बनलं पाहिजे, ही भूमिका लोकहितवादी इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसतात।
ते भारत आणि त्याचबरोबर युरोप यांच्या तुलना पण या ठिकाणी करतात. ते म्हणतात युरोपचे लोक का बरं प्रगतशील आहे, तर युरोपचे लोक जे आहे हे या ठिकाणी कृतिशील आहे, ते आळशी या ठिकाणी नाहीये. आपले भारतीय लोक मात्र आळशी आहेत आणि ते निष्क्रिय या ठिकाणी आहे, म्हणून भारत मागे आहे, ही भूमिका ते मांडताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. पुढे आपल्याला पाहायला भेटलं की 19व्या शतकाच्या भारतीय समाज व्यवस्थेचे दोष आणि वैगुण्य यांवर त्यांनी अचूक बोट ठेवल्याचं एकंदरीत दिसतं. मग भारतीय समाजामध्ये जे दोष आहेत ते दोष दूर करण्यासाठी प्रत्येक भारतीयांना काम करणं गरजेचं आहे, ही भूमिका ते मांडतात. अस्पृश्यता नष्ट करा, विधवांची पुनर्विवाह या ठिकाणी लावून द्या, यासाठी ते या ठिकाणी काम करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. लोकहितवाद्यांचे सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवरील विचार हे पुरोगामी या ठिकाणी होते असं इथं म्हटलेलं आहे. त्यांनी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचा आग्रह या ठिकाणी धरला, म्हणूनच त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक या नावानं देखील संबोधलं जातं. सर्वांगीण सुधारणा म्हणजे भारतीय समाजानं केवळ सामाजिकच नव्हे तर धार्मिक क्षेत्रातही सुधारणा केला पाहिजे, उद्योगशील या ठिकाणी बनलं पाहिजे, सातत्यानं मनुष्य जो आहे हा कष्टामध्ये त्याने म्हणजे त्यांनी मेहनत घेतली पाहिजे, कष्ट मोठ्या प्रमाणावर केले पाहिजे, बिना कष्टाचं तुम्हाला या ठिकाणी कसल्याच प्रकारचं फळ मिळणार नाही, ही भूमिका या ठिकाणी लोकहितवादी इथे या ठिकाणी घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. ते भूमिका या ठिकाणी घेतात की समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विद्या जी आहे तर ती इंग्रजी विद्या आपण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भौतिक शास्त्राचं जे ज्ञान आहे ते आपण या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि आधुनिक उद्योगधंदे देखील आपण या ठिकाणी सुरू केले पाहिजे, ही भूमिका ते या ठिकाणी मांडताना दिसतात. ते सरळ सरळ म्हणतात की ब्राह्मण वर्ग जो आहे हा ब्राह्मण वर्ग पूजा अर्चा करतो, पुरोहितगिरी करतो आणि अध्यापनाचं कार्य या ठिकाणी करतो. आता या ब्राह्मण वर्गानं हे सगळं काम या ठिकाणी थांबवलं पाहिजे आणि त्या वर्गानं उद्योगशील बनलं पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी ते मांडताना एकंदरीत दिसून येतं. तर या प्रकारे समाजातील दोषांवर ते या ठिकाणी बरोबर या ठिकाणी बोट ठेवताना दिसतात. कारण 19व्या शतकातील हा जो ब्राह्मण पुरोहित होता हा या ठिकाणी दक्षिणांवर जगत होता आणि त्यामुळं या आता बंद करणं गरजेचं आहे. कालबाह्य झालेल्या या घटना आहेत किंवा या गोष्टी आहेत, तर आता या वर्गानं उद्योगशील बनले पाहिजे, उद्योगधंदे यांनी स्थापन केले पाहिजे, या प्रकारची भूमिका लोकहितवादी इथे या ठिकाणी मांडताना दिसतात. आणि ही मांडत असताना ते हे भूमिका या ठिकाणी घेतात. हाच वरचा वर्ण जो आहे त्याच वरच्या वर्णानं जाती व्यवस्थेचा बिमोड देखील या ठिकाणी केला पाहिजे, या प्रकारची भूमिका ते सातत्यानं इथं या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला भेटतं. पुढे असं पाहायला भेटतं की समाजाच्या दुःखाचा शेवट होईल अशी त्यांची धारणा आहे. ते असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी आधुनिक विचारांची कास धरत नाही, इंग्रजी विद्या तुम्ही ग्रहण करत नाही, आधुनिक उद्योगधंदे निर्माण करत नाही, तोपर्यंत समाजाच्या दुःखाचा शेवट होणार नाही. जर तुम्ही यात सुधारणा घडवून आणली तरच समाजाचे दुःख नष्ट होतील, ही भूमिका लोकहितवादी इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसतं. आणि आपल्या या पुस्तकामध्ये म्हटलं की लोकहितवादी शास्त्रशुद्ध विचाराचे प्रवर्तक या ठिकाणी राहिलेले आहेत, या प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी मांडलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की लोकहितवाद्यांचं अजून काय महत्त्वाचं म्हणणं आहे ते आपण पाहूया. ते म्हणतात की समाजातील भेदभाव नष्ट झाले तरच समाज एकजिन्सी या ठिकाणी बनेल. आता लक्षात घ्या, आपल्या समाजामध्ये आपण पाहू शकतो की आपला भारतीय समाज हा विविध भेदांना या ठिकाणी बंदिस्त झालेला आहे, किंवा या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्या समाजामध्ये जातीभेद आहे, आपल्या समाजामध्ये वर्णभेद या ठिकाणी आहे, आपल्या समाजामध्ये वंशभेद आहे, रंगभेद आहे, स्त्री पुरुषांच्यामध्ये भेद आहे. तर हे सारे भेद हे नष्ट झाल्याशिवाय समाज एकजिन्सी बनू शकत नाही, ही भूमिका स्पष्टपणे मांडणारे या ठिकाणी लोकहितवादी आहेत, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे ते असं म्हणतात की समाजात राष्ट्रीयत्वाचा भावना वाढीस त्यामुळेच या ठिकाणी लागेल. म्हणजेच काय, आम्ही आमच्यातील भेदाभेद या ठिकाणी जोपर्यंत समाप्त करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादाची भावना वाढीस लागणार नाही. जर का हे भेद समाप्त केले आणि जेव्हा समाज एकजिन्सी बनेल तेव्हाच भारतामध्ये राष्ट्रवादाची वाढ या ठिकाणी होईल, ही भूमिका या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, ब्रिटिश राज्यकर्ते जे होते हे ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय समाजाला किंवा भारताला राष्ट्र म्हणून या ठिकाणी पाहत नव्हते.
कारण त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी राहिलेलं होतं की भारत हे कधीच राष्ट्र होऊ शकत नाही, कारण भारतीय समाज हा 4 वर्णांनी बंदिस्त आहे. भारतीय समाज हा एक धर्म आणि एक धर्मग्रंथ या तत्वावर चालणारा या ठिकाणी नाही, आणि म्हणून भारतीय समाज हा कधीच एक जिन्सी होऊ शकत नाही, आणि त्यामुळं भारतीय समाजामध्ये राष्ट्रवाद कधीच निर्माण येणार नाही, आणि राष्ट्रवाद भारतामध्ये निर्माण न झाल्यामुळं भारत राष्ट्र म्हणून कधीच पुढे येऊ शकणार नाही, असं ब्रिटिशांची दृष्टिकोन या ठिकाणी होता किंवा ब्रिटिशांचं असं म्हणणं होतं. तर त्या म्हणण्याला छेद देण्याचं कार्य सुधारकांनी केलं. मात्र हे लक्षात घ्या की लोकहितवाद्यांसारखे लोक हे इंग्रजांचा दुस्वास करत नाही, तर त्यांनी जे काही मुद्दे या ठिकाणी सांगितले त्या मुद्द्यांना गांभीर्यपूर्वक घेऊन आपण आपल्या समाजामध्ये बदल करणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी भेदाभेद समाप्त करा आणि त्याचबरोबर समाजाला एकजिन्सी बनवा, आणि त्यामुळंच या ठिकाणी राष्ट्रवाद भारतात जन्माला येईल आणि भारत एक राष्ट्र म्हणून समोर येईल. ही भूमिका ते या ठिकाणी मांडताना एकंदर दिसतं. थोडक्यात काय, भारताला जर राष्ट्र म्हणून पुढे यायचं असेल तर भारताला एकोपाची भावना खूप जास्त महत्त्वाची आहे, आणि ही एकोपाची भावना जर भारतीय समाजात रुजवायची असेल तर आपापसामध्ये असणारे भेदाभेद जे आहे ते समाप्त करायला हवे. ही भूमिका लोकहितवादी इथे या ठिकाणी मांडताना दिसतात. ते असं म्हणतात की काळानुसार धर्मात व चालीरीतीमध्ये बदल करायला हवेत. पहा किती महत्त्वाची भूमिका ते मांडतायत की काळानुसार आपल्या धर्मात बदल करायला हवे आणि आपल्या चालीरीतीमध्ये देखील बदल करायला या ठिकाणी हवे. ही भूमिका ते मांडतात. भारतातील जातीयता ही या ठिकाणी नष्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. ते सरळ असं म्हणतायत की आपल्या समाजामध्ये असणाऱ्या जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाज हा मागास बनलेला आहे. ही जातीयता जोपर्यंत तुम्ही समाप्त करत नाही तोपर्यंत भारत हे राष्ट्र म्हणून कधीच पुढे या ठिकाणी येणार नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या. लोकहितवाद्यांचे हे जे विचार होते हे बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी खूप जास्त पटणारे होते, म्हणून त्यांनी बहिष्कृत भारतबद्दल लोकहितवाद्यांची शतपत्र, त्यांचे विचार पुन्हा एकदा प्रसारित करण्याचं काम या ठिकाणी केल्याचं एकंदर दिसतं. पुढे ते म्हणतात की स्त्रियांना शिक्षण द्या, त्यांना समाजामध्ये बरोबरीचं स्थान या ठिकाणी द्या, या प्रकारची ती भूमिका मांडतात. आणि आळशीपणा, भारतीय समाजामध्ये जो आळशीपणा आहे तर तो आळशीपणा भारतीय समाजानं त्यागला पाहिजे. ठीक आहे, तर जो आळशीपणा आहे भारतीय समाजामध्ये तो त्यांनी त्यागला पाहिजे, आणि भारत हा उद्यमशील बनला पाहिजे, उद्योगी या ठिकाणी बनला पाहिजे. ही भूमिका लोकहितवादी इथे या ठिकाणी मांडताना दिसतात. याचबरोबर स्वशासन पद्धती, प्रवृत्तीवादी होणं या मार्गांनी समाज सुधारणा होऊ शकतात, ही भूमिका ते मांडताना दिसतात. म्हणजेच काय की स्वशासन पद्धती म्हणजे त्यांची पण भूमिका हीच या ठिकाणी राहिलेली आहे की जसं सार्वजनिक काका गवा जोशी यांनी सर्वप्रथम ब्रिटिश सरकारला खडसावून या ठिकाणी सांगितलं की भारताची जर प्रगती तुम्हाला करायची असेल तर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय सदस्यांची नियुक्ती करा, अन्यथा ब्रिटिशांची संसदच भारतामध्ये घेऊन या. ही जी भूमिका सर्वप्रथम घेतली सार्वजनिक काका गवा जोशींनी, तर त्या भूमिकेमागे लोकहितवाद्यांची प्रेरणा या ठिकाणी होती. हा मुद्दा लक्षात घ्या, कारण लोकहितवादी पण या ठिकाणी स्वशासन पद्धतीवर विशेष भर देतात. भारताची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा भारतीय लोक त्यांचं प्रशासन चालवण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये या ठिकाणी ठेवतील. तर या प्रकारची भूमिका इथे घेतलेली आहे. प्रवृत्तीवाद देखील त्यांनी या ठिकाणी मांडल्याचं एकंदर दिसतं. या सर्व मार्गांनी समाज सुधारणा होऊ शकतात असं त्यांनी भूमिका या ठिकाणी मांडली. त्याचमुळे लोकहितवादी म्हणून यांना ओळखलं जातं. म्हणजे लोकांचं हित कशामध्ये आहे ही भूमिका ते या ठिकाणी सातत्यानं मांडत आलेले आहेत असं पाहायला भेटतं. लक्षात घ्या मित्रांनो, लोकहितवाद्यांच्या जीवन प्रसंगामध्ये किंवा या जीवित कार्यामध्ये एक महत्त्वाचं प्रकरण घडलं, ज्या प्रकरणाला आपण लग्नपत्रिका प्रकरण या नावानं पण या ठिकाणी संबोधतो. तर लग्नपत्रिका प्रकरण काय आहे ते थोडंसं इथे या ठिकाणी आपण समजावून या ठिकाणी घेऊया. आता बघा, हे जे लग्नपत्रिका प्रकरण जे आहे, लग्न पत्रिका प्रकरण काय आहे ते आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता पहा, इथं आपल्याला पाहायला भेटतं, जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे आणि विष्णू शास्त्री पंडित हे तिघजण या ठिकाणी मित्र आहेत, आणि हे तिघ एकत्र येऊन विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना करतात. इथं लिहितो मी विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. ठीक आहे, विधवा पुनर्विवाह विवाहोत्तेजक
मंडळीची स्थापना या ठिकाणी करताना दिसतात। तर कोणी कोणी केली? लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे आणि त्याचबरोबर विष्णुशास्त्री पंडित या तिघांनी विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी सन 1865 साली या ठिकाणी स्थापन केलेली आहे असं दिसतं। आणि या माध्यमातून, या विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीच्या माध्यमातून विधवांचे पुनर्विवाह घडवण्याचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला होता। अशाच प्रकारे एका विधवेचा पुनर्विवाह करण्याचा कार्यक्रम यांच्या माध्यमातून करण्यात आला। तेव्हा त्या विधवेचा पुनर्विवाह अमुक व्यक्तीसोबत होत आहे आणि त्याची लग्नपत्रिका छापली गेली आणि त्या लग्नपत्रिकेमध्ये विष्णुशास्त्री पंडित आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकहितवादी या दोघांची नावं या ठिकाणी होती। तर कोणाचे? तर विष्णुशास्त्री पंडित, हे नाव लक्षात असू द्या। विष्णुशास्त्री पंडित हे तेच आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांना कर्ते समाज सुधारक म्हणत होते, लक्षात घ्या। विष्णुशास्त्री पंडित, कारण जेव्हा यांची पहिली पत्नी या ठिकाणी निधन पावली तेव्हा दुसरा विवाह करण्याचा जेव्हा यांच्यावर वेळ आली तेव्हा यांनी एका विधवेसोबत विवाह केलेला आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर विष्णुशास्त्री पंडित आणि लोकहितवादी हे दोघं या दोघांची नावं होती त्या लग्नपत्रिकेमध्ये। आता त्या काळामध्ये जसं सुधारणावादी लोक होते, पुरोगामी लोक होते, तसे प्रतिगामी पण लोक होते। या लोकांनी या लग्नपत्रिकेमध्ये ज्या ज्या लोकांची नावं आहेत त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकायला सुरुवात केली आणि त्यांना प्रायश्चित्त घ्यायला या ठिकाणी लावलं। लक्षात घ्या, हे विष्णुशास्त्री पंडित जे होते यांचं नाव देखील या लग्नपत्रिकेमध्ये होतं। तर त्यांनी भूमिका अशी मांडली की माझं नाव इथं या ठिकाणी या लग्नपत्रिकेमध्ये आहे, तर हो मीच या प्रकारे विधवेचा पुनर्विवाह घडवून आणत आहे आणि समाज धुरीणींनी या ठिकाणी माझ्यावर दबाव आणून सामाजिक बहिष्कार जरी टाकला तरी मला त्याची या ठिकाणी काही तमा नाही, काही फिकीर या ठिकाणी नाही। मात्र मी माझं की हे जे कृत्य आहे त्याबद्दल प्रायश्चित या ठिकाणी घेणार नाही, या प्रकारची भूमिका विष्णुशास्त्री पंडितांनी घेतल्याचं दिसतं। लोकहितवाद्यांचं मात्र तसं या ठिकाणी राहिलं नाही। तर लोकहितवादी जे होते तर त्या लोकहितवाद्यांनी या काळामध्ये सामाजिक बहिष्काराला घाबरून त्यांनी इथे या ठिकाणी प्रायश्चित्त घेतल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। तर लग्नपत्रिकेच्या प्रकरणामध्ये लोकहितवाद्यांना प्रायश्चित्त या ठिकाणी घ्यावं लागल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे। तर या प्रकारे लोकहितवादी जे होते त्यांची या प्रकारच्या भूमिका या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या। आता बघा, इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जी माहिती आहे ती मी तुम्हाला दिली। मात्र जर का तुम्हाला समाज सुधारक आणि एकूणच कंबाईनची परीक्षा, राज्यसेवेची परीक्षा यासाठी जर तुम्हाला इतिहास या विषयाची बॅच जर जॉईन करायची असेल, पूर्ण सिलेबस कव्हर असणारी बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्हाला हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल। या ॲप्लिकेशनवर तुम्हाला राज्यसेवेच्या, कंबाईनच्या आणि अन्य सरळ सेवा व अन्य सर्व बॅचेस तुम्हाला उपलब्ध होतील। समाज सुधारकांची बॅच, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशनची पण बॅच या आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर आहे। आणि 2025ला जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होतोय ज्यामध्ये हिस्ट्री ऑप्शनल आणि त्याचबरोबर हिस्ट्री GS असणार आहे, तर त्याच्याही बॅचेस इथे आपल्या सुरू झालेल्या आहेत। तेव्हा मित्रांनो, जे पण कोण विद्यार्थी इतिहास या विषयाचा चांगला अभ्यास करण्याची इच्छा जे बाळगत असतील, त्यांना इतिहास या विषयामध्ये भरपूर मार्क हवे असेल तर त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनला जरूर व्हिजिट द्या आणि तिथं असणारी उपयुक्त असणारी बॅच तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी घ्या। तर मित्रांनो, हे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी कसं वाटलं त्याबद्दल जरूर या ठिकाणी कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत या प्रकारचा आपला यूट्यूब आणि हे लेक्चर्स जरूर या ठिकाणी पोहोचवा। थांबूया आपण। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।